brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. लबाड लांडगं डॉंग करते, लगीन करायचं सॉंग करते, त्याप्रमाणे हे लबाड सरकार आहे आणि सत्ता मिळवायचं डॉंग करते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आता येऊ घातल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये महायुतीला शेतकरी नक्कीच धडा शिकवणार. मराठवाड्यातील अतिवृष्टीनंतर आज उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा आयोजित केला आहे. पण बॅनर पाहू शकता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने हा दौरा आयोजित केला आहे. दगाबाज रे पॅकेजचं काय झालं याच्यावरती एक मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रतिमात्मक चिन्हे लावलेत. याच्यानंतर शेतकऱ्यांनी आज शिरसाव या परंडा तालुक्यातील गावात संवाद साधला. त्यांची चर्चा करूयात आपण. तुमची चर्चा केली उद्धव साहेबांनी, काय तुमचा संवाद झाला? उद्धव साहेब आल्यानंतर आम्ही आमच्या समस्या मांडल्या. गावामध्ये पूर भरपूर आलेला होता, घरामध्ये पाणी गेलेलं होतं, गंजी वाहिल्या, डीपी पडले. हे सगळं ऐकल्यानंतर उद्धव साहेबांनी आम्हाला एक कानमंत्र दिलेला आहे की बाबा तुम्ही इथून पुढं तुम्हाला तुमच्या जी काही योजनांची आश्वासनं दिली ती योजना जर पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही काय करणार. तर आम्ही त्यांना सांगितले की बाबा आम्ही काळ्या पाट्या लावणार, डायरेक्ट मतदानाला येऊ देणार नाही. आम्ही आमचं मतदान उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा दुसरे कुठले घटक पक्ष असतील त्यांना मतदान करणार. मतदानापुरतं ठीक आहे, मदतीचं काय? मदतीसाठी उद्धव साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की बाबा मी त्यांना गचंडीला धरून तुमच्यापर्यंत मदत पोचवण्याचा प्रयत्न करीन. मदतीचं आव्हान, मदतीचं वचन धरून म्हणतात. काय तुमच्या मागण्या काय होत्या, तुम्हाला काय मिळालं आजच्या दौऱ्यातून? आजच्या दौऱ्यातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला एक प्रथमतः दिलासा मिळाला. आजपर्यंत जो पूर येऊन गेला या ठिकाणी महायुतीचे कोणीही नेते आलेले नाहीत. इथले स्थानिक आमदार देखील महायुतीचे आहेत, ते देखील या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तर आले नाहीत. शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव साहेबांनी देखील जी कर्जमाफी केली होती, कुठलेही निकष न लावता शेतकऱ्याला डायरेक्टली खात्यावरती त्या ठिकाणी मदत दिली, कर्जमाफी केली. आज तेच साहेब आज शेतकऱ्यांच्या समोर आले. शेतकऱ्यांच्या भावना, उद्धव साहेबांप्रती ज्या भावना होत्या त्याच भावना सरकारकडून ते अपेक्षा करतायत की कुठलीही निकष न लावता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी द्यावी. शेतकरी आज खूप अडचणीत आहे. हा जो भाग तुम्ही बघितला, हा भाग पूर्णतः पाण्यामध्ये गेला होता. हा जे दुकानं आहेत, शेतकऱ्यांचे शेतामधलं सगळं माती वाहून गेलेली, पीक वाहून गेलेले. अशा परिस्थितीत शेतकरी उभा करण्यासाठी सरकारनं तातडीनं त्या ठिकाणी मदत करणं अपेक्षित होतं. परंतु आज महापूर होऊन 1 महिना उलटून गेला तरी पण कुठलीही शेतकऱ्याला सरकारची मदत आलेली नाही. ही तीव्र भावना शेतकऱ्याप्रती कडून आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आता येऊ घातल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये महायुतीला शेतकरी नक्कीच धडा शिकवणार. तुमचा जो प्रश्न होता, आता जे उद्धव साहेबांनी तुम्हाला भाषण केलं, त्या भाषणात तुम्ही काय शिकला, तर त्यांच्या भाषणामधून आम्हाला एकच मंत्र मिळाला की हे सरकार लबाड आहे. त्या दादा कोंडकेचा पिक्चर होता, त्या पिक्चरमध्ये गाणं होतं, लबाड लांडगं डॉंग करते, लगीन करायचं सॉंग करते, त्याप्रमाणे हे लबाड सरकार आहे आणि सत्ता मिळवायचं डॉंग करते. तर आम्ही आता एवढाच मंत्रभेद शिकलो आहे उद्धव साहेबाच्या भाषणातून. जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत ह्या गावात ह्या सरकारला प्रवेश नाही. आजोबा, सरकारला प्रवेश नाही पर्यंत ठीक आहे. हा, पण मदतीचं काय? दररोजचं जीवन जगायचं का शेतकऱ्याने, काय करायचं? दुसरं सरकार आलं देते ना, ह्यांच्याच नाकात काय मोते आहे का? आपल्याच हातात आहे न, सरकार बदलायचं कोणाच्या हातात आहे? ही काय देवाच्या घराने सत्ता मागून आली काय? न, ती खुर्ची मुख्यमंत्र्याची अगर कशाची देवाघरनं मागून आलेत काय? ह्यांचं लय झालं तर 5 वर्षे, 5 वर्षे पुढे ह्यांचं तिथं ह्याच्यावर खुर्चीवर बसायचा अधिकार नाही. जनतेने जो अधिकार दिला आहे त्याचा फायदा ह्यांनी घ्यायला आला आहे, असं आहे. शेतकरी ते आक्रमक आहेत. शेतकऱ्यांचं म्हणणं की जोपर्यंत सरकार मदत करत नाही तोपर्यंत त्यांना कुठलंही मत मिळणार नाही. मदत नाही तर मत नाही, या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.